मॉर्निंग सगळ्यांना. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची रुटीन आपण स्टार्ट करूया. चला देवपूजा करून घेते मी. फायनली आपली पूजा झालेली आहे. देवपूजा इकडं गाणे लावलेले मी साईबाबाचे. पूजा झालेली आहे. इकडं आपली चाय होती आता. इकडं फराळ भिजवत टाकलेली आहे, कारण की मुलींना बी डब्याला फराळच देते, कारण की जे मी खाते त्यांना तेच लागतं. तर त्यामुळे फराळ आता बनवते आहे. इकडं मिरच्या मस्त तळून काढलेल्या आहेत फराळासाठी. आणि इकडं मस्त बटाटे मिनी उकडून घेतलेले आहेत, आता साफ करते आहे. इकडं तस काय लागलं, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. चला आता फराळ वगैरे बनवूया. मस्त चाय वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर दीदी त्यांची शाळेची तयारी करते. भूमी गेलेली आहे आंघोळीला. हाय गाईज, आता चालू आहे दीक्षा आणि भूमीची तयारी. केस विचारणं चालू आहेत. हा, एकीचे केस विचारून झालेले आहेत. आता एकीचे विचारते केस. त्यांचे केस विचारते आहे. शाळेची तयारी चालू आहे आता. ये मग केस उचलून घे पुरे. दीदी त्यांची शाळेची तयारी चालू आहे. केस विचारायचं आता. एकीचे झाले विचारून, एकीचे आहे. त्यांचे केस मी कट केले, कापून टाकले, कारण की भरपूरच वाढलेले होते. आणि मग ते ना म्हणायचे मम्मी मान दुखते वगैरे नाटकं चालायची त्यांचे. सुट्टीमध्ये धरले, केसच कापून टाकले. आणि कापाच्या वेळेस अशा रडत होत्या ना, भरपूर रडत होत्या. मी पण कटच केले. मस्त एवढे झालेले होते. 2 महिने घालावा लागायचे मला. वेळ बी लागायचा, कारण की आमची शाळा बी लांब आहे, तर तयारी करावं लागते. आणि उठायला ते नाटकं करतात, हात फडक कपडे. आणि आज मी जाणार नाही, कारण की आज माझे मिस्टर घरी आहेत. त्यांचा पास बनलेला नाही, तर त्यांना सुट्टी दिलेली आज. तर आज मुलींना घेऊन तेच जातील. तर रोज मीच जायची मुलींना घेऊन, घ्यायला बी सोडायला बी. तर अशी काही रुटीन आहे आपली. आज तिचे पप्पा कधी ना खुश आहेत, खायला भेटेल ना. मी जाते घ्यायला, तर काही जास्त खायला घेऊन देत नाही. तिचे पप्पा जे मागितलं ते खायला घेऊन देतात त्यांना, म्हणून ते भरपूर खुश आहेत. आज मम्मी नाही म्हणून. आम्ही त्यांना पिटीचे कपडे घ्यायला जायचे. आम्हाला त्यांचे पिटीचे कपडे बी चेंज झालेले आहेत. घेऊया ना. आज कधी पाऊस नाही पडला, तर आजच जाणार आम्ही. मुंबईमध्ये बघा ना, पाऊसच नाही. एकच दिवस पडला, एवढा छान पाऊस पडला, एवढं गार वाटत होतं आम्हाला. आणि त्याच्यानंतर पाऊसच गेला. 2 दिवस पडला. पहिल्या दिवशी थोडाच पडला, दुसऱ्या दिवशी भरपूरच रात्रभर पडला. गार वाटत होतं. आज वापिस ऊन पडलेले, तर भरपूर गरमी व्हायला लागलेली आहे. आणि हे बघा, हे बॅगी घेतलेल्या मी त्यांना, तुम्हाला मी बोललेली. कशा आहेत बॅगी सांगा. आणि स्वस्तात आहेत, जास्त काही माझ्या नाही. 550ला आहेत. 3 बॅगी घेतलेल्या. मग तुम्ही एकदम छान बॅगी भेटलेल्या आहेत मला ह्या वर्षी बी. शुभमची बी एक रेड कलरची एक व्हिडिओमध्ये मी घेतलेली ती बॅग. आणि ह्या बाटल्या त्याला घेतलेल्या. हिने तर तोडून बी आणली बॉटल. शातीच्या हातात बॉटल पडून गेली, तर तुटूनच गेली. तिच्या मला ओरडत होती, एवढ्या महागाच्या बाटल्या का घेऊन देतात, 20-30 रुपयेवाली बॉटल घेऊन द्यायची, एवढे 100 रुपयेवाली बॉटल का घेऊन देतात. त्यांच्यामुळे मला ओरडा भेटलेला आहे टीचरचा. आता मुलं मागतात तर घ्यावं तर लागतंच ना, कारण की आपल्या वेळेस नव्हतं असं काही. आपण काही नाही, शाळेतच पाणी पिऊन घ्यायचं. तिथे असं
न राहायचं तर हात लावून एवढं बाटल्या वगैरेचं आपल्याला तर काही शौक बी नव्हता. आजकालच्या मुलांना सगळं काही लागतं. मग आपल्याला वाटतात जो आपण नाही ते केलेले ते आपल्या मुलांना द्यायचं, पण त्याच्यामुळे आपल्याला घेऊन खावं लागतं. असं काय आहे. आज उपवास आहे आणि कंपास घेतलेली. या कंपासशीला मी तिच्या बोललेली कंपास घरीच ठेवायची, शाळेत नाही आणायचं. 20 रुपयेवालीच कंपास साधी घेऊन द्या म्हणे तिला. आता ते लपून जात आहेत घेऊन, कारण की मुलं जिद्द करतात ना, बा मम्मी मुझे भी रिद्धीच दिखे जैसे कंपास आहे. असं काय असं शाळेत टीचर बोलत असत तर चांगले असं मार्गाने बोलत असत, तर त्यामुळे आता मुलांची बी जिद्द पुरी करावा लागते आपल्याला. असं काय आहे. मस्त होमवर्क बी पुरा कम्प्लीट केलेला आहे. अजून त्यांना वया वगैरे घ्यायच्या आहेत. चालू आहे खर्च असतो शाळेचा, सगळ्या पॅरेंट्सला माहिती आहे. आता हळूहळू चालू आहे. आज जाऊया रेनकोट वगैरे घ्यायला त्यांना. रेनकोट वगैरे घेणार. आज छत्री वगैरे नाही आमच्याकडे, आमच्या वर्षाची तुटून गेलेली आहे, तर बघूया आता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट. चाललेत आता हे शाळेत. बाय दीदी. आज यांची ड्युटी लागलेली आहे जायला. यांच्यावाली ड्युटी चालू आहे आज. माझी काही ड्युटी नाही आहे. ए दीदी व्यवस्थित जा. दीदी वरती पायथरीने व्यवस्थित जा. टॉयलेटला वगैरे जा ना तर पाय सटकतो. काय बोलली? व्यवस्थित जा. इथं आमचा मेकअप बघा. अजून त्यांना ID वगैरे काही भेटलेली नाही. फोटो वगैरे काढलेले शाळेत त्यांचे. ID भेटणार आहे त्यांना. टिफिन सगळा संपवा आणि टिफिन सगळा शेअर नको करू, तू बी खा. हां चलो बाय बाय बाय. समावून जा. बाय दीदी. बघू शकता ऊन किती कडक पडलेलं आहे. एकदम कडक ऊन पडलेलं आहे. पाऊस पळाला वापस मुंबईमधनं. इथं आमच्या इकडं मस्त अशा लाद्यांचं काम आता चालू आहे सध्या लावायचं. मस्त वाटणार आता. आता माझा पसारा वगैरे बी सगळा तसाच पडलेला आहे. काही चालू आवरलं म्हटलं आथून वगैरे झालं आहे. क्लीन लादी वगैरे झालेली आहे. आता फक्त फराळ वगैरे बनवलेली आहे. तर हे बघा, ह्यो आता पसारा आवरते. एवढाच पसारा आहे. मस्त पसारा आवरून घेते आणि तुम्हाला माझी तुळस दाखवते किती छान आलेली आहे. हे बघा. आणि इथे ना हे झाड आहेत ना, हे राई लावलेली आहे मी अशीच. मतलब राई माझ्याकडनं खालती पडून गेलेली डब्यामध्ये ओतताना, मग मी ती सूपमध्ये भरून आणि इथं अशीच टाकून दिलेली वर्षावर. मस्त झाडं आलेले आहेत, एकदम छान वाटते. आणि माझी तुळस. आता ही याच्यात मी माती भरून ठेवलेली. आता याच्यात बघाल मी धने वगैरे लावणार. आणि तिकडं गुलाबाचं झाड आहे, तर त्याला काही एवढं गुलाब काही येत नाहीत. मतलब एकदम छोटे येतात आणि लगेच विझळून जातात, ते पडून जातात. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे कोणी माझा व्हिडिओ पुरा बघितला असेल तर त्यांना मनापासून धन्यवाद. आणि असं सपोर्ट तुमचा काय माझ्या पाठीशी राहू द्या. चला बाय बाय. टेक केअर.